छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। शिवसेना नांदेड मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आज सामील झालेत। मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे रमाकांत मडवी आहे ना, काहीतरी संपर्क रमाकांत मडवी संपर्क प्रमुख आणि सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी तालुका प्रमुख आणि जनसेवा फाउंडेशन त्याचे सर्व पदाधिकारी आणि अनेक संघटना, या संघटनेचे देखील सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व शिवसेनेत दाखल झालेले आहेत। मी पुन्हा एकदा मनापासून त्यांचं स्वागत करतो। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक प्रवेश यापूर्वी देखील शिवसेनेमध्ये झालेत। शंकरअण्णा धोंडगे सारखे आपले जुने जाणते शेतकरी नेते ज्यांनी आपले शेतकरी नेते कोण मोठे शरद जोशी सारख्या नेत्यांच्या सोबत काम केलं आणि शंकरअण्णा देखील त्यांच्या हजारो शेतकऱ्यांसह शिवसेनेमध्ये त्यांनी देखील यापूर्वीच मोठा प्रवेश आपण तिकडे जाऊन घेतला होता लोह्याला। आणि आज बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातले हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की विकास कामं झाली, लोकांना न्याय मिळाला, लोकांचे प्रश्न सुटले म्हणून मतदारातील संघातल्या जनतेने बालाजी कल्याणकर यांना पुन्हा निवडून दिलं। काही लोक म्हणत होते जे एकनाथ शिंदे सोबत गेले त्यातलं एकही निवडून येणार नाही, पण मी आपल्याला सांगतो बालाजी कल्याणकर तर इथं स्वतः त्याचं ज्वलंत उदाहरण आहेच, परंतु 40 जण होते, आता 60 जण निवडून आले। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला आशीर्वाद दिलेत आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो। आनंद दिघे साहेबांचे विचार, त्यांची शिकवण आपण आदर्श ठेवून शिवसेनेची वाटचाल करतो आहोत। 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका आपली शिवसेनेची आहे। आणि 2.5 वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जे निर्णय आपण घेतले, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा निर्णय, लाडकी बहीण असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, ज्येष्ठांच्या योजना असतील, अशा अनेक योजना आपण त्या काळात केल्या आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि आता देखील महायुतीची वाटचाल अतिशय दमदारपणे सुरू आहे। आणि म्हणूनच आम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून आम्ही वचन दिलं होतं, त्याची देखील पूर्तता महायुती सरकारने केली आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले।
आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारी शिवसेना, दिलेला शब्द खरा करणारी शिवसेना आणि सर्वसामान्यांची शिवसेना, हे जे काही लोकांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल जो विश्वास निर्माण झालेला आहे, यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये इतर पक्षातले लोक प्रवेश करत आहेत. आणि म्हणूनच मी बालाजीला एवढंच सांगतो, बालाजी तुम्हाला सगळ्यांना म्हणाले की तुम्ही सर्व कार्यकर्ते आलात, तुमच्या पाठीशी बालाजी कल्याणकर स्वतः आहेतच, पण बालाजी कल्याणकरच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे, शिवसेना आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. यापुढे येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील त्या आपल्याला अतिशय ताकदीने लढवायच्या आहेत आणि ताकदीने जिंकायच्या आहेत. आपण केलेलं काम, शिवसेनेने केलेलं काम, महायुतीने सरकारने केलेलं काम हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे, एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि SIRचं काम अजून चालू आहे. SIR म्हणजे आपले मतदार यादी अतिशय अपग्रेड असली पाहिजे. मतदार यादीमध्ये आपल्या हक्काचे मतदार असले पाहिजे, ते वंचित राहता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून त्यावर देखील आपण सगळ्यांनी आपापल्या भागातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी लक्ष घालून मतदार यादी अतिशय योग्य असली पाहिजे, याची काळजी आपण घ्या. बाकी मी तर आपल्या पाठीशी. तुला किती पैसे विकासाला दिले होते? 2,500 कोटी रुपये. मी नाही सांगत, बालाजी कल्याणकर सांगतात. त्यांच्या मतदारसंघात विकासाला दिले. म्हणून दोन पिढ्यात जाऊ दे, आपण काय करतो, कोणाच्या पिढीचं काय बोलायचं नाही. आपण आपल्या शिवसेनेच्या कामाच्या बद्दल या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, विकासाला निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मनापासून आपलं शिवसेनेमध्ये सगळ्यांचं स्वागत. अतिशय शिवसेनेच्या शिस्तीने आपल्याला लोकांमध्ये जायचं, सर्व अडीअडचणीमध्ये लोकांना मदत करायची. संकटामध्ये शिवसेना, आपत्तीमध्ये शिवसेना, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून शिवसेना सर्वसामान्यांची आहे आणि शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.